नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 36 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात। ही जी आकृती आहे ह्या पद्धतीने मी तुम्हाला 36 साईजच्या पूर्ण ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे आणि आकृती ही त्याच जशी आकृती काढलेली आहे, जसं लिहिलेलं आहे, कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करा, कुठल्या भागामध्ये कसं अंतर वाढवायचं, आकार कसे द्यायचे, हे पूर्ण ही आकृतीमध्ये दिलेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपण पेपरवरती कटिंग करणार आहोत। अगोदर आपण 34 साईजच्या ब्लाऊजचं बघितलं। हा ब्लाऊज आपला 36 साईज आहे। तर ह्या पद्धतीने पूर्ण आपण गळा रुंदी, शोल्डर, मुंडा, कटोरीला आकार देणे, क्रॉसपट्टी घेणे, मुंड्यातील कटोरीमधला अंतर प्रत्येक साईजला किती घ्यायचं, क्रॉसपट्टी किती घ्यायची, छातीचा चौथा भाग काढून कटोरीचं मार्किंग कसं करायचं, हे पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आहे। त्यामुळे काय होणार, दोन्ही पार्ट आपले एकाच वेळेस तयार होतील, म्हणजे आपल्याला परफेक्ट ब्लाऊज तयार होईल। सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे। उंची किती आहे, 36 साईजचा ब्लाऊज आहे तर तयार उंची आपली 13.5 इंच आहे। मार्जिनसाठी 1 इंच घेतलं, 14 इंच। प्रत्येक वेळेस तुम्हाला उंचीमध्ये 1 इंच मिक्स करायचं आहे। कुठलाही ब्लाऊज असू दे, उंचीमध्ये नेहमी 1 इंच मिक्स करायचं। आता आपण इकडच्या साईडला अर्धा इंच अगोदर एक लाईन मार्किंग करून घेऊयात। ही मार्किंग आहे ती फक्त आपल्याला लिहिण्यासाठी आहे, म्हणजे आता इथं आकृती काढून दाखवणार आहे ना, ते आपल्याला लिहिण्यासाठी मी अर्धा इंच घेतलेला आहे। हे अर्धा इंच पाठीमागच्या भागामध्ये बी घ्यायचं नाही, पुढच्या भागामध्ये कटिंग करताना हे दोन्ही आपण इथून कट करायचं आहे। हे आपल्याला फक्त लिहिण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याच्या पुढं माप टाकायचं। हे माप आपल्याला फक्त लिहिण्यासाठी घेतलेलं आहे, पाठीमागच्या भागात नाही, समोरच्या भागात नाही। हा पॉईंट लक्षात ठेवा। ह्याच्या पुढं माप टाकूयात। आता गळा रुंदी 36 साईजचा ब्लाऊज आहे तर गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची। शोल्डर आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे। बरोबर। आता गळा रुंदी घेतली, तिथे समोरील गळा घ्यायचा। समोरचा गळा किती आहे आपला, 6 इंच आहे। 5.5 तयार, अर्धा इंच मार्जिन, 6 इंच। इथं हे 2.5 इंचाला मार्किंग करा, म्हणजे वरती खालती बरोबर येईल। आणि पट्टीचा वापर करायचा, म्हणजे काय होतं, ब्लाऊज आपला बिघडत नाही, बरोबर येतं। समोरच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। ठीक आहे, आता समोरच्या गळ्याला आकार दिला। आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे। मुंडा 6 इंच आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे तर मुंडा आपला 6 इंच आहे। तयार मुंडा 5.5 आहे। अर्धा इंच मार्जिन, 6 इंच। इथं 3 इंच आहे तर मग इथंही आपण बरोबर 3 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला मुंडा झालेला आहे, समोरचा गळा झालेला आहे। आता ह्याच्या पुढे आपल्याला हे टाकायचं आहे, आपल्या छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन इथून पुढे घ्यायचं, कारण हे आपल्याला मापामध्ये नाही। हा पॉईंट लक्षात ठेवा बरं का। तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, मी इथं लिहून दाखवणार आहे म्हणून त्यामुळे घेतलेला आहे। 36 साईजचा ब्लाऊज, छातीचा चौथा भाग आपला 9 इंच, 1.5 इंच मार्जिन, बरोबर। परत इकडे एकदा मुंडा बघून घ्या, बरोबर 6 इंचलाच मार्किंग आलेलं आहे का आपलं, नाहीतर मग काय होईल, ते कमी जास्त होईल मुंडा इकडं तिकडं, मग परत तो ब्लाऊज आपला व्यवस्थित येणार नाही, बरोबर। खालीही आपण 9ला आणि 1.5ला मार्किंग करूयात, म्हणजे खालची वरची शिलाई मार्जिनची छातीच्या चौथ्या भागाची लाईन आहे ती सरळ येईल। ब्लाऊजमध्ये मार्जिन कमी जास्त होणार नाही किंवा मापही आपलं इकडं तिकडं होणार नाही, बरोबर येईल। आता बघा आपलं झालेलं आहे हे तयार। काय काय झालं आपलं, समोरील गळा, शोल्डर, मुंडा, छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन, हे पॉईंट आपले झालेत। आता मुंडा घ्यायचा। प्रत्येक साईजचा ब्लाऊज असू द्या, मुंडा आपल्याला 1.5 इंच आणि 1 इंच असेच घ्यायचे। मुंडा आकार आपण देण्यासाठी आता
हा जो 6 इंचचा मुंडा आहे आपला, याचा मध्ये काढून घ्यायचा आहे 3 इंच. पेपर आपल्याकडे करा. असा एक आकार द्या. दुसरा आकार देताना आपल्याला असा द्यायचा. असे आपले मुंड्याचे आकार आले पाहिजे. मुंड्याचे आकार आले ना व्यवस्थित ब्लाऊज आपला व्यवस्थित येतो. व्यवस्थित मुंड्याचे आकारही तयार झालेले आहेत. आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं म्हणजे क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी किती घ्यायची प्रत्येक ब्लाऊजला, तर 28 पासून 38 साईजपर्यंत आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती 3 घ्यायची, इकडं 2.5 घ्यायची. आणि 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 3.5 आणि 3चे घ्यायचे आहे क्रॉसपट्टी. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आताही सांगते. 28 पासून 38 पर्यंत हुकलूकच्या बाजूला 3 घ्या, फिटिंगच्या बाजूला 2.5 घ्या. 40च्या पुढे हुकलूकच्या बाजूला 3.5 घ्या, फिटिंगच्या बाजूला 3 घ्या. ही क्रॉसपट्टी प्रत्येक साईडला एकदम परफेक्ट आहे. आता 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण इथं 3 इंच घ्यायचं आणि परत एकदा 2.5ला मार्किंग करायची. इकडे 2.5ला मार्किंग करायची. 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा. आणि आता वरती आपलं 1/2 इंच माप आहे, हे 2.5 इंच. आता आपल्याला ह्याच्यावरती 3 इंचाला एक मार्किंग करायची 2.5 इंचाच्या ह्याच्यावरती. आणि परत आपल्याला हे आपल्याकडं करून घ्यायचं. एक कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा. इथून सुरू करून असं आपण म्हणजे क्रॉसपट्टीला आकार व्यवस्थित आला ना तर कटोरीचा आकार व्यवस्थित येतो, योगपट्टीचाही आकार व्यवस्थित येतो, म्हणजे कटोरी बरोबर बसते आपली छातीमध्ये. बरोबर. हे झालेलं आहे आपलं दोन्ही मार्किंग. क्रॉसपट्टी झालेली आहे. आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. कटोरीचं माप टाकताना आपल्याला काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे ह्याचा मध्ये काढायचा आहे पूर्ण 10.5. 10.5चा मध्ये आपल्याला 5.25 इंच. हे अंतर यामध्ये धरलेलं नाही, हे अंतर आपण हे केलेलं आहे. बरोबर. आता क्रॉसपट्टी काढताना आपल्याला थोडंसं हे झालेलं आहे. क्रॉसपट्टीचा आपण इकडं आकार दिला, पण आपल्याला इथपर्यंतच आकार द्यायचा आहे. हे आपण डबल आकार घेऊयात क्रॉसपट्टीचा, कारण थोडंसं आपल्याकडून इथं पॉईंट मिस झालेला आहे. बरोबर. आपण इथपर्यंत आकार घेतलेला आहे. 3.5ला इथं मार्किंग करायचं, 3ला इथून, आणि आपल्याला इथपर्यंतच आकार द्यायचा आहे. हे आपलं थोडंसं मिस झालेलं आहे पॉईंट. बरोबर. तर असं होऊ शकतं आपल्याकडून. बरोबर. आता हे आपण इथपर्यंत हा आपला क्रॉसपट्टीचा आकार आहे. इथून पुढं आपण माप टाकलं. बरोबर. हा आपला मध्ये झाला. आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन याचा मध्ये काढला. 5.25ला बरोबर मार्किंग केलं. समोरच्या गळ्याला बरोबर 1 इंच घ्यायचं. त्याच्यानंतर हा जो मुंडा आहे 1 इंचाचा, तिथून खाली आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. टेप असा सरळ नाही धरायचा. हा असा क्रॉस बरोबर ह्या मध्यावरती हा कोण आहे आपला, हा इथं असं न धरता थोडंसं इकडं करायचं. हे बघा, हे असं आहे, ते फक्त असं करायचं. हे असं करायचं. म्हणजे काय होणार, कटोरीला आपल्या गोलाकार येतो. 2.5 इंचाला इथं मार्किंग करायचं. हे आपण असा आकार देऊन घेतलेला आहे कटोरीला. हे अंतर आपल्याला 2.5 इंच पाहिजे तयार. आपलं हे 2 इंच अंतर होणार आहे. हे आपण असं घेतलं तरी इथं येतं. हे असं घ्यायचं म्हणजे गोलाकार येतो कटोरीला छानसा, म्हणून हे असं घ्यायचं आहे. हे झालेलं आहे आपलं पूर्ण मार्किंग. ह्याच्यामध्ये समोरचा गळा आहे, मुंडा, शोल्डर, गळारुंदी सर्व काही
घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यावरती लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कुठल्या साईजमध्ये कसं मिक्स करायचं. ही पूर्ण काय आहे आपली पूर्ण उंची आहे. किती आपली 13, 13.5 अधिक 1 इंच बरोबर 14.5 इंच उंची घेतलेली आहे आपण. त्याच्यानंतर आपल्याला हा गळा रुंदी किती घेतली आपण उंची लिहिला आपण गळा रुंदी लिहिलेला आहे. ही गळा रुंदी आहे आपली, समोरील गळा आहे आपला हा. समोरील गळा आपला किती होता 5.5 आहे. अर्धा इंच मार्जिन मिक्स केला आपण म्हणजे आपण 6 इंच समोरचा गळा घेतलेला आहे. समोरचा गळा आपला 5.5 होता, अर्धा इंच मार्जिन मिक्स केलं बरोबर आपलं 6 इंच झालेला आहे. मुंडाही आपला 5.5 आहे, अर्धा इंच मार्जिन बरोबर 6 इंच मुंडा. हे शोल्डर आहे आपलं. शोल्डर आपलं किती आहे 2.5 इंच आहे, अर्धा इंच मार्जिन बरोबर 3 इंच घेतलेला आहे शोल्डर पण आपण. ठीक आहे. आता आपल्याला परत पाठीमागील मुंडा आपल्याला 1.5 इंचाचा आहे, समोरील मुंडा 1 इंचाचा आहे. नेहमी आपण हेच घ्यायचं, मुंड्याचे माप जे आहे ते असेच घ्यायचे. हे जे आहे आपलं हे आपला छातीचा आपला चौथा भाग आहे. किती आहे 9 इंच आणि हे 1.5 इंच जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे. हे आपली छातीचा चौथा भाग 9 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन. परत हे आपली क्रॉस पट्टी आहे. इथं आपण 3 इंच घेतली, इकडच्या बाजूला 2.5 इंच घेतलेली क्रॉस पट्टी. आता आपल्याला कटोरीचं माप टाकताना छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन आहे ना ह्याचा मध्य घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन ह्याचा मध्य. मुंड्यापासून खाली आपण 2.5 इंच घेतलं, इथं 1 इंच घेतलं आणि हे राऊंड मार्किंग करून घेतलेलं. अशा पद्धतीने हे आपलं अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं मार्किंग केलेलं आहे. कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं ते लिहिलं आहे. उंचीमध्ये 1 इंच मिक्स करायचं, समोरच्या गळ्यामध्ये अर्धा इंच, मुंड्यामध्ये अर्धा इंच, गळारुंदी साईजनुसार घ्यायची. शोल्डरमध्ये पण अर्धा इंच मिक्स करायचं. 1.5 इंचाचा पाठीमागचा आकार, समोरचा 1 इंचाचा आकार, छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घेतलेला आहे. कटोरीला मार्किंग करताना छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिनचा मध्य काढायचा. 1 इंचच्या मुंड्यापासून 2.5 इंच घ्यायचं. समोरील गळ्याला 1 इंचाला मार्किंग करायचं. क्रॉस पट्टी आहे ती 3 आणि 2.5 घेतलेली आहे. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता हे कट करू आपण. सुरुवातीला पाठीमागचा मुंडा तो कट करून घ्यायचा. आता आपल्याला हे घेतलेलं अंतर कट करून घेते मी अगोदर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण हे अंतर फक्त आपण लिहिण्यासाठी उंची लिहिण्यासाठी वापरलेलं. आता गळा रुंदीला कट मारायचा आणि पाठीमागचा गळा 6 इंचापेक्षा जास्त असतोच आपला, तो दोन्ही पॉईंट एकदाच कट केले तरी पण चालतात. समोरचा पाठीमागचा दोन्ही पार्ट वेगळे वेगळे केले आपण. कटोरीचं कटिंग करून घेऊया आणि एक पट्टीचं आपण कट करून घ्यायचं आहे. आपली एक पट्टी समोरील आणि झालेलं आहे. आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना पाठीमागचा जेवढा तुमचा गळा आहे तेवढा गळा घ्या. तयार गळा आपला 8.5 आहे. अर्धा इंच मार्जिन म्हणजे 9 इंचाला एक मार्किंग केलं. गळा रुंदी इथं 2.5 इंच घेतली.
इथं हवा तो आकार देऊन घ्यायचा, चौकोनी किंवा गोल. आणि टक्स आहे तो आपल्याला शोल्डरचा मध्ये काढून टक्स घ्यायचा आहे पाठीमागचा. 4.5 इंचाला मार्किंग केलं, वरती 4 किंवा 4.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. टक्सची रुंदी आहे इकडं अर्धा इकडं अर्धा आणि क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं. अशा पद्धतीने टक्स घ्यायचा कुठल्याही ब्लाऊजला. अशा पद्धतीने बघा इथं मी कटोरी, योगपट्टी आणि समोरील भाग पूर्ण कटिंग डायग्राम सहित दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओची लिंक देईन. त्या पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजची कटोरी कशी वाढवायची ते तुमच्या लक्षात येईल. पाठीमागचा समोरचा भाग तयार झालेला आहे. बाही कटिंग आणि कटोरी कशी वाढवायची दोन्ही व्हिडिओची लिंक सेपरेट तुम्हाला लिंक देईन. तो व्हिडिओ तिथे जाऊन तुम्ही बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा, लाईकही करत जा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.